नमस्कार मंडळी, चला तर आणखीन एक मस्त असा व्हिडिओ आणि सुंदर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। तर ह्याच्यापूर्वीसुद्धा आपण एक ताकाची कढी म्हणून व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा जी रेसिपी मी दाखवलेली आहे ती सुद्धा छान आहे, तीसुद्धा नक्की ट्राय करून बघा। आणि आज जे आपण बनवणार आहोत ती सुद्धा ताकाचीच कढी आहे, परंतु ह्याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरलेला आहे आणि थोडी वेगळ्या पद्धतीची कढी आहे। तर सगळ्यात पहिले इथे मी एका खलबत्त्याच्या भांड्यामध्ये आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे, खडबडीत असा। एका बाउलमध्ये आपण दही काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच ते फेटून सुद्धा घ्यायचं आहे। आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये आपण पाणी मिसळून पातळ करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये एक चमचाभर बेसन, हेच आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, तर त्याच्यामध्ये मी पाणी टाकून त्याचं एकदम फाईन पेस्ट बनवून घेतलेली आहे। त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये आपण फोडणी बनवणार आहोत। तर ताकाची कढी जशी आपण बनवतो तशीच फोडणी ह्याला सुद्धा द्यायची आहे, सेम प्रोसेसिंग आहे। राई, जिरं, कढीपत्ता, हिंग, हळद आणि थोडीशी कोथिंबीर त्याच्यावरती आपण टाकायची आहे, ज्याच्यामुळे कढीला स्वाद खूप छान असा येतो। आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्येच आपण जो ठेचा बनवून घेतलेला आहे तो ठेचासुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। तर छान खमंग अशी फोडणी पहिल्यांदा बनवून घेऊयात। अतिशय मंद आचेवरती आपल्याला ही फोडणी बनवायची आहे। कुठचाही पदार्थ जळायला नको, जेणेकरून कढीचा स्वाद अगदी निघून जाईल। तर अतिशय सावकाशपणे सगळं जे साहित्य आहे ते काढून घ्यायचं आहे एका साईडला आणि एक एक टप्प्याटप्प्याने ते टाकायचं आहे। फोडणी झाल्यानंतर त्याच्यामध्येच आपण ठेचा टाकणार आहोत आणि तो सुद्धा छान परतवून घेणार आहोत। कढी बनवताना मंदच आच ठेवायची आहे, म्हणजे जेणेकरून कढी फाटणार नाही। आता ह्याच्यामध्ये आपण बेसन टाकणार आहोत, तर बेसनमुळे काय होतं, एक तर कढीला स्वाद खूप छान येतो, दुसरं म्हणजे कढीचा जो थिकनेस आहे तो सुद्धा वाढतो आणि तिसरं म्हणजे कढीमध्ये बेसन टाकल्यामुळे की नाही, आपण काय वेळेस नुसती ताकाची कढी केल्यानंतर थोडीशी जास्ती तापवल्यानंतर की नाही ती ताक जे आहे ते फाटतं, म्हणजे कढी फाटली असं आपण म्हणतो। परंतु जर बेसन टाकलं तरीसुद्धा आपल्याला कढी जास्ती उकळवायची नाही आहे, पण बायचान्स जर आपली जास्ती कढी गरम झालीच तरीसुद्धा ती फाटत नाही, तर त्याच्यासाठी आपण बेसन मिसळणार आहोत। तर इथे बेसनच्या नता लागली का ते लगेच असं घट्ट होतं, तर त्याच्यासाठी ते आपण पातळ करून घ्यायचं आहे। तर छान परतवून शिजवायचं आहे, कारण की आपण कढी जास्त शिजवणार नाही आहोत, तर त्याच्यामुळे बेसन जे आहे ते आपण शिजवून घ्यायचं आहे। आणि थोडंसं घट्ट झाल्यानंतर त्याला खमंग असा वाससुद्धा सुटतो भाजल्यानंतर, तर मग आपण समजायचं की आपलं बेसन जे आहे ते शिजलेलं आहे। त्याच्यामध्ये कुठेच लम्प्स राहता कामा नये, अगदी व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे। आणि ते झाल्यानंतर पळीपळीने थोडंसं पहिल्यांदा ताक टाकून घ्यायचं आणि ते मिसळून घ्यायचं पूर्ण बेसनामध्ये। आणि त्याच्यानंतर मग सगळं जे ताक आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित असं एकसारखं करून घ्यायचं। व्यवस्थित असं मिसळून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि वरून कोथिंबीरसुद्धा पेरायची आहे। आणि जास्ती ही जी कढी आहे ती जास्ती उकळवायची नाही, आपण बेसन जरी टाकलेलं असलं तरीही ते ताकच असल्यामुळे ते फाटण्याची शक्यता असतेच, परंतु बेसनामुळे याचा स्वाद जो आहे तो खूप म्हणजे खूप छान येतो। आणि आपली जी कढी आहे ती अतिशय पातळ जरी असली की नाही तरी त्याला थिकनेससुद्धा येतो। तर त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये बेसन मिसळलेलं आहे आणि ऑलमोस्ट आपली कढी तयार झालेली आहे। त्यात करून जर आपण मातीच्या भांड्यामध्ये बनवलं आणि गरम केला की नाही, कोणताही पदार्थ जरी मातीच्या भांड्यामध्ये बनवला आणि तो पातळ पद्धतीने बनवला तरी पण तो थिक जाड घट्ट असा होतो। तर फायनली आपली जी ताकाची कढी आहे ती बनवून तयार झालेली आहे। ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा।